बीडच्या प्रकरणात SIT एका महिला अधिकाऱ्याकडे द्या, तपास सोपवा आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करावं. मला इतका धक्का बसला, राग आला की एक व्यक्ती ज्याच्या विरुद्ध महिला अत्याचाराच्या केसेस आहेत आणि अशा व्यक्तीने मागणी करावी, हा त्यांना तो अधिकारच नाही, त्यांची ती पात्रताच नाही. अशा व्यक्तीने जर मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती एका दिवसात दिली, हे अतिशय चुकीचं घडलंय. कारण त्या अत्याचाराच्या केसेस ज्या त्यांच्यावर पेंडिंग आहेत त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी थोडंसं त्यांचं भान ठेवून हे करायला हवं होतं. खरंच खूप संताप झाला, कारण बीडच्या प्रकरणात, त्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात खरंच गरज आहे त्या अतिशय सखोल चौकशी करण्याची आणि जे जे दोषी असतील, संदीप क्षीरसागर दोषी असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. पण ती करण्यासाठी आमच्यासारखी माणसं आहेत, सुसंस्कृत, सुशिक्षित, अतिशय चांगले पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, त्या करतील. एका व्यक्ती ज्याच्यावर अशा अत्याचाराच्या केसेस पेंडिंग आहेत त्याला कुठलाही अधिकार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते मांडायला आणि वाढत्या महिलांच्या केसेस ज्या आहेत त्याची आत्ताच्या घटनेला जेवढी महाराष्ट्रात ती पथक, हे जे पूर्ण महाराष्ट्रात आहे, पथकांमध्ये महिलांचा सहभाग नाहीये, अगदी तालुक्या लेवलवर नाहीये, मांडायचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.